स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. मग काय सुरू झालं का? नाही रे, अजून तर प्लॉट सिलेक्शन व्हायचंय. प्रोजेक्ट पुण्यात सुरू केलायस म्हणजे हळूहळू पुण्यातच शिफ्ट होशील. असं काय नाहीये, मी अजून तर असा विचार नाहीये. पुढे बघू. बरं, आर्याला भेटलास की नाही? अरे नाही नाही, आजच्या दिवसभराच्या कामात मी जाऊच शकलो नाही रे. मी दिलाय रुक्मिणीला निरोप. थँक्यू. आणि पेशंट काय म्हणतो? अवंतिकाला डिस्चार्ज मिळाले. सध्या आई वडिलांच्याकडेच राहते ती. तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे मला रुक्मिणीकडनं कळलं अवंतिकाची नोकरी गेली. काय? आदिती प्रकरण. त्या बापूसाहेबांनी नक्कीच मॅनेजमेंटवर दबाव आणला. काही असो, म्हणजे अवंतिका अशी मानी स्वभावाची, आई वडिलांपासून वेगळी राहते आणि आता नोकरी गेल्यामुळे पैशांचे एवढे प्रॉब्लेम होतील ना. रोज दे मला. आरसा आरसा. हॅलो. अगं काय आहे, किती वेळ फोन करतो तुला, फोन का नाही उचललास? अरे मी शॉर्ट मध्ये होते ना, तेव्हा मोबाईल मी व्हायब्रेटरवर ठेवला होता. अरे मग मिस कॉल बघून फोन करायचास परत? अरे मी तेच ऍक्च्युली बघणार होते आणि तितक्यात तुझा फोन आला. काय किती उशीर झाला? किती वाजता येणारस तू घरी? अजून खूप सीन्स बाकी आहेत. किती वाजेपर्यंत आहे शिफ्ट? शिफ्ट 10ची आहे. मला बहुतेक 10:30 होतील पॅकअप व्हायला. इतका उशीर? हो, मग काय करणार. मग मी येऊ का तुला न्यायला? नाही नको, मी येईन रे. अगं एकटी कशी येणार इतक्या उशिरा? अरे नाही, ऍक्च्युली समीर पण आहे माझ्या बरोबर, तर तो ऑन द वे मला ड्रॉप करेल. ओके बाय. हेलो. हाँ नमस्ते मैडम, मी कारखानीच बोलतोय. हो ओळखलं. बोला, काय काम होतं?
मॅडम मी फोन अशासाठी केला होता की परवा अकाउंट सेटल करताना अशी एक गोष्ट लक्षात आली की राजदिव्यांच्या कामाची जी अमाऊंट आहे तर ती तुमच्या आणि सरांच्या जॉईंट अकाउंटवर जमा झालेली आहे. एवढं काही आठवत नाही मला, पण त्याचं काय आता? अहो मॅडम, तो 65,000चा चेक तुमच्या पर्सनल अकाउंटला जमा करण्याच्या ऐवजी चुकून जॉईंट अकाउंटला भरला गेला. आता ती अमाऊंट जी आहे तर ती डीडीने तुम्हाला परत पाठवायला नको का? कारखानीच, पण मला काही आठवत नाहीये ते. मॅडम तुम्हाला कसं आठवेल, पण आमच्या ऑफिसचे पेपर सगळे सांगतायत ना, बॅलन्स शीट दाखवत आहे तसं. तर मॅडम मी तो 65,000चा डिमांड ड्राफ्ट आज पाठवतोय. ओके, अँड सॉरी फॉर द डिले. ठीक आहे मॅडम, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. ठेवतो. थँक्स. हॅलो सौरभ सर. हां नमस्ते सर, मी कारखानीच बोलतोय. हा बोला कारखानीस. हा काय झालं? झालं? केलं काम? ओके ओके ठीक आहे. ओके थँक्यू. ओके. सिद्धार्थ, कसा काय झाला प्रवास? चांगला झाला. अरे तू म्हणतोस चांगला झाला, पुन्हा म्हणते त्रास झाला. नक्की काय? अण्णा, याच्या बायकोचा स्वभाव कसा आहे ते माहिती आहे ना तुम्हाला? सततची आपली कुरकुर. हे नाही का, जरा ॲम्बिशियस एवढंच, आणि माणसाने असंच असलं पाहिजे. हो, पण इतकंही ॲम्बिशियस नसावं. हे बघ सिद्धार्थ, तू आता प्रवासावर आलायस, जरा आराम कर, रिलॅक्स हो, नंतर शांतपणे बोलूया. ठीक आहे? व्हॉट्स इज गोइंग ऑन सिद्धार्थ? काय झालं? एक तर प्रवासाने मी आधीच वैतागली. अरे तुम्ही विमानानं आलात ना? सो व्हॉट, जेटलॅग वगैरे असतोच नाही का? बरोबर. व्हॉट इज द प्रॉब्लेम लाईक? काय प्रॉब्लेम आहे? ॲक्च्युली प्रॉब्लेम माझ्या नशिबातच आहे. अरे बापरे, नशिबाला बोट लावण्यासारखं काय झालंय? इथे सांगून कोणाला त्याचा काही उपयोग होणार आहे का? अगं सांगून तर बघ. आमच्या बेडरूमचा एसी खराब झालाय आणि एसी चालू असल्याशिवाय मला झोपच येत नाही. यु नो. अरे बापरे, युनोत मांडावा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. या आय नो, आणि म्हणूनच मी काही बोलत नव्हते. मला वाटलंच होतं की तू असंच काहीतरी बोलशील. कम ऑन पुन्हा, मग ती गंमत करतेय. कम ऑन पुन्हा. तुला काय, एसी असू देत नाही तर नसू दे, तू कुठेही शांतपणे झोपू शकतो. अगं पण ए सिद्धार्थ, एक काम कर, तुम्ही दोघं माझ्या बेडरूम मध्ये शिफ्ट व्हा. तिथला एसी ओके आहे. ओके? अरे नाही, असू दे. आणि मग तुला एसी नको? नाही, माझं काय, मी कुठेही झोपू शकतो, माझं काय नाही. अरे खरंच नको? अरे नाही, मला एसी लो असलेलाच हवा असतो. जा आराम करा. ठीक आहे. हे जा. थँक्स भाऊजी. शशुदा, काय हे? ह्याची गरज होती का? काय झालं? माझा लहान भाऊ आहे तो. तुमच्या लाडानेच तो असा झालाय. अरे त्याला स्ट्रगल करायची, जगापुढे जाऊन तोंड द्यायची कधी तुम्ही वेळच येऊ देत काय गरज आहे त्याला जगासमोर जाण्याची, स्ट्रगल करण्याची? काय गरज आहे? भाऊ कोणाचा आहे तो? शशुदा, द बिग बॉस. अवी, अगं तुझं कुरिअर आलंय. कुरिअर? कुठं आहे रे? कोल्हापूरवर नाही. मध्ये ते कारखानीस म्हणत होते तेच असणार. उघड. काय चेक? 65,000 रुपयांचा चेक सौरभने पाठवलाय. तुला काय वाटतं, सौरभनी चेक पाठवला तर मी घेईन? नाही, असं नक्कीच होणार नाही.
अरे मी कोल्हापूरला असताना एक दिव्याच्या नावाचे क्लायंट होते माझे. त्यांचं काम केलं होतं मी. मला काही आठवत नाहीये नीट, पण त्यांनी म्हणे चेक पाठवला, तो माझ्या पर्सनल अकाउंटला न जाता जॉईंट अकाउंटला गेला. असं असू शकेल. पण मला या सगळ्या प्रकरणात खूप शंका येते. आता काय शंका वाटते? मला वाटतं की सौरभनी काहीतरी निमित्त काढून मला पैसे पाठवले. पण मुद्दाम कशाला पाठवेल? अरे पण मला काय आठवत नाहीये असं काही झाल्याचं. सौरभ काही करू शकतो, त्याला मी अजून पुरतं ओळखलंच नाही. अभि तू ग्रेट आहेस बरं का. नाही मला सांग, तू काम केलंयस एवढं तर तुला नक्की आठवत आहे? अरे काम तर केलंच होतं मी. अगं मग आता सौरभने पाठवला ना हा चेक सौजन्यानी, मग ते घे ना. त्यांनी काय मधल्या मध्ये हडप नाही ना केले. हडप काय? मग घे ना. आता नको ते कसं शंका काढत बसलीस. घे. हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं ऍप्लिकेशन मी टाईप करून आणलंय, त्याच्यावर सही कर आणि आजच्याच पाठवून दे. हे बेस्ट केलं. ओके चल मी निघतो. मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. भिकाजी सामान काढून घ्या गाडीतून. आलोच मी. सौरभ, प्रवास कसा झाला सौरभ? छान झाला. आणि अमोल वगैरे कसे आहेत? मजेत आहे. इनफॅक्ट त्यांनाही आनंद झाला मी पुण्याला काम सुरू करतोय ते. तुम्ही करताय ते सगळ्यांच्याच दृष्टीने चांगलं करताय. तुमच्या मुलांच्या, सगळ्यांच्याच. करत राहायचं, पुढे जे काय होईल ते होईल. हो ना, कर्तव्य महत्वाचं. आणि तुम्ही करताय ते बरोबर करताय सौरभ. परवा सुद्धा तुम्ही जे काय केलं ना ते सुद्धा अगदी योग्यच होतं. परवा काय काय केलं? ठाऊक आहे आम्हाला. काय काय कळलं? तुम्ही कारखानीसांना फोन केला होतात ना, असं काय करताय? त्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलंय. कारखानीसांना कमाल आहे त्यांची. मी त्यांना सांगितलं नाही कोणाला सांगू नका म्हणून. पण ते फक्त आमच्याशीच बोलले आहेत सौरभ, आणि त्यांनी योग्यच केलंय. पण मी कारखानीसांना बजावलं होतं हे कोणालाही कळता कामा नये मामा. आणि ही माझी खासगी बाब आहे मामा. त्याच्यात तुम्हाला इंटरफेअर करायची काही गरज नाही. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड दिस. आय एम सॉरी. मला तुम्हाला हर्ट करायचं इंटेन्शन नव्हतं. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. मी फ्रेश होऊन येतो. ब्रेकफास्ट करूया बरोबर. हॅलो, चला. हो घ्या घ्या मंडळी, चहा घ्या. जाऊन आलात का आमच्या चिरंजीवांकडे? हो, त्यांच्या ऑफिसमध्येच गेलो होतो, शशांकडे. हां, काय म्हणाला? झाला का प्लॅन तयार? तर काय, हा काय बरोबरच आणलाय. अरे वा, हे पा बघू. हो, हा ही उत्तर, हे राऊंड म्हणजे हा राऊंड रनिंग ट्रॅक. म्हणजे रोज सकाळी आपल्याला मॉर्निंग वॉक, जॉगिंग ह्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा, काय गंमत आहे जोशी. अहो, ज्या वयात माणूस व्यायाम करायचा त्या वयात करत नाही, आणि मग म्हातारपणी फिट राहण्याचा खटाटोप करत राहतो. काय त्या अँगलने इथे एक स्विमिंग पूलही प्रपोज केलाय. असं या वयातही स्विमिंग करणारे लोक आहेत का? हो, तर का नाही. रेग्युलर स्विमिंग करणारे आहेत काही आपल्या संघात. शिवाय हे टेनिस कोर्ट आणि इथे लायब्ररी सुद्धा प्लॅन केलेली आहे बरं का. आणि शिवाय मेडिटेशनसाठी ध्यानगृह पण आहे. छान आहे. हो, तुमच्या चिरंजीवांनी चांगलं सहकार्य केलं आम्हाला, आणि यापुढं सुद्धा कसलीही मदत लागली तरी ती द्यायला तयार आहे. बोला, मग आता केव्हा सुरू करायचं बांधकाम? हो, आणि आता फंडच्या जमवाजमीला लागलं पाहिजे.
पैसे भरपूर लागणार आहेत. त्याची काळजी नको आपल्याला. ज्येष्ठ नागरिक संघाला डोनेशन द्यायला लोक सहज तयार होतील. हां तर काय अण्णासाहेब, पहिली सुरुवात आपल्या चिरंजीवांच्यापासून झालेली आहे आणि यापुढे सुद्धा ते आपल्याला कसलीही मदत करायला तयार आहेत. नको, शशांककडूनच काय पण कुणाकडूनही फंड्स घेणं माझ्या तत्वात बसत नाही. डोनेशन देणं किंवा घेणं दोन्ही माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. पण अण्णा काय वावग आहे त्यात? नाही, आपला क्लब आपण आपल्या कमाईवर बांधला पाहिजे. वाटल्यास आपण हवं तर टप्प्याटप्प्याने कामं करत जाऊयात, पण आपण स्वावलंबी झालं पाहिजे. पण अशाने मला वाटतं फार काही साध्य होणार नाहीये. नाही, फंड्स घ्यायचे नाहीत म्हणजे नाही, माझा तसा आग्रह आहे. पण मला वाटतं की हा तुमचा दुराग्रह ठरेल. नाही हो, आपण आपल्या कमाईवर बांधलेल्या क्लबमध्ये जेवढा आनंद वाटेल तेवढा फंड्स घेऊन बांधलेल्या क्लबमध्ये वाटणार नाही. काय तुम्ही विचार करा. कसली तयारी चालली आहे एवढी? एवढी म्हणजे ऑफिसला निघालोय. अच्छा, ऑफिसला निघालायस तू? हो. सिद्धार्थ, मला एक कळत नाही, तू ऑफिसला कशासाठी चाललायस? म्हणजे जायला नको? तू ऑफिस मध्ये न गेल्याने ऑफिस काही बंद पडणार नाहीये. तसंही कोण विचारतं म्हणा तुला तिथे. हे बघ पूनम, बंगलोर ट्रिपमुळे 8 दिवस झाले मी ऑफिसला गेलेलो सुद्धा नाहीये. आणि आत्ताही जाऊ नकोस. हे बघ, मला फुकटचं खायला आवडत नाही घरात बसून. जा मग, टेबल पूस, पाणी पास, कॉफी दे तुझ्या त्या शशांक साहेबांना. पूनम, अगं असं काय करतेस? तू माझ्याशी बोलू नकोस रे. गाडीची किंमत नाहीये तुला त्या ऑफिस मध्ये. बाहेर नाही, घरात नाही आणि ऑफिसात तर नाहीच नाही. सगळे फक्त शशांक भाऊजींना विचारत असतात. आणि तुझं काय? पूनम, असं काय करतेस तू? अरे खरं तेच सांगते मी. शशांक भाऊजींना या घरात जरा जास्तच महत्व दिलं जातं आणि आपलं अस्तित्व काय तर शून्य. बाहेर जायचं असेल शशांक भाऊजींना विचारा, काही करायचं असेल शशांक भाऊजींना विचारा, काही खरेदी करायचं झालं तरी भिकाऱ्यासारखे हात पसरायला लागतात त्यांच्याकडे. हे आधी होत आहे सिद्धार्थ आणि मला आता हे सहन होत नाहीये. रिलॅक्स पूनम. जॉईंट फॅमिली आहे आपली. शशुदा प्रमुख आहे, तो बघतो ना हे सगळं. पुन्हा तेच. शशुदा शशुदा आणि शशुदा. दॅट्स इनफ. माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस तू प्लीज. कारखानीस पण ना, एवढं सगळं कॉन्फिडन्स मध्ये सगळं सांगून सुद्धा मामाना कशाला त्यांनी सांगितलं मला कळत नाही. दुसरं काही नाही, कुठून तरी ते तिला कळलं तर सगळं केल्याचा विचका होईल. आणि मामानं तरी काय कळून नुसतं ह्या सगळ्याचा अर्थ लावत बसते. खरं तर आता सध्या तरी त्याचा काही अर्थ नाही. मलाच माहिती नाही हे सगळं पुढे कुठे जाणार, कसं जाणार. एनिवे, सध्या मला जे वाटलं त्या सिच्युएशन मध्ये ते मी मनापासून केलं. पुढे काय होईल कोणास ठाऊक, बघू. माई, मी निघतो का? अरे लवकर निघालास? अगं बरीच काम आहेत. आणि नाश्त्याचं काय? मी ऑलरेडी दिलाय. भाऊजी, हँकी? नाही, मी घेतलंय. फ्रेश? ओके. हॅलो. हा बहादरी, मी आता सांगितलं ना 5 मिनिटात पोचतो मी. हा, हॅलो. ओके. कामाचा खूप लोड असेल नाही तुमच्यावर? आणि काय आहे, सतत लोकांना बोलून चार्ज ठेवायला लागतं.
नाही नुसतं बोलून उपयोग नाही हो, चांगलं छापलं पाहिजे या लोकांना, चांगलं लेफ्ट राईट घेतलं पाहिजे. नाही नाही, फार ताणून उपयोग होत नाही, त्यानं कामं होत नाहीत. हा दबाव पाहिजे एवढं नक्की. आणि तुम्ही कुठे कुठे लक्ष घालणार म्हणा. हा म्हणून मी ठरवलंय की तुम्हाला मदत करायची. अच्छा. येस ऑफकोर्स, आय मीन यू नीड नॉट वरी अबाउट सच स्मॉल थिंग्स. भाऊजी, मी उद्यापासून ऑफिस जॉईन करायचं म्हणते. हो आय सी. बघूया 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 काय करायचं ते. हां हां होय, ते हाती काढून कागदपत्र तोपर्यंत मला उद्यापासून ऑफिसमध्ये गेलंच पाहिजे. अकस्मिता सुखा